प्रभू महाराज की जय. आज रोजी आपण श्रावणी स्थान या ठिकाणी आलेलो आहोत. या श्रावणी स्थानाच्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये होत असलेला पवित्र अवसर या निमित्तानं श्री प्रभू महाराजांचं श्रावणी केशव नायकाची पूजा स्वीकार, वस्त्रपूजा स्वीकार असं हे स्थान आहे. या स्थानाच्या ठिकाणी श्री प्रभूंनी पवित्र पर्व काळ स्वीकार केला होता. असं या ठिकाणी श्री प्रभू महाराजांचं श्री प्रभू बाबांचं विशेष पवित्र पर्व काळाचं हे स्थान आहे. या ठिकाणी श्री प्रभू महाराजांचं असे पवित्र पवन मंगलमय असं स्थान, पहिला पवित्र अवसर श्री प्रभूंनी या ठिकाणी स्वीकार केला. श्रावणी वस्त्रपूजा स्वीकार करणे असे स्थान आहे. या स्थानाची विशेष अशा प्रकारे त्या ठिकाणी श्रावणीचा पार होता आणि श्रावणीच्या पारावर गावातील महाजन मंडळी यायचे आणि केशव नाईक या ठिकाणी मोठा मंडप घालून प्रतिवर्षी केशव नाईक वस्त्रपूजा आणि सर्व प्रांतातील संत महंत आणि त्या काळातील ब्राह्मणांना यज्ञोपवीत वस्त्र अर्पण करायचे. आणि त्यावेळी विशेष प्रकारानं प्रथम मान श्री प्रभू बाबांचा करायचे. त्यावेळेला अशा प्रकारची श्रावणी वस्त्रपूजा या स्थानाची एक जुनी आरती आहे, पुरातन आरती आहे. या स्थानाच्या ठिकाणी असलेल्या या आरतीची चाल अशा प्रकारची आहे. पवित्र आरती श्री गोविंद प्रभूंची. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, केशव जनानी मंगलदिनी, केले सडास मार्जन श्रावणीला. आवानिले मुलानी वेल लावुनी, हर्षित केले प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, सामोरे जाऊनी चरणी लागुनी, विनम्र प्रार्थती श्री विभुला. सामोरे जाऊनी चरणी लागुनी, विनम्र प्रार्थती श्री विभुला. केशव नायक तंतु परविचे, भजन पूजन दे सकळा हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, चौकरंग माळिका वादंत्री, मंडपी मादने फुलमाळा. चौकरंग माळिका वादंत्री, मंडपी मादने फुलमाळा. यज्ञोपविते वस्त्र जाणिवे, धूपदीपटिळा सोहळा हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, जुने वस्त्र काढून मूर्तीचे, नवे 16 हात करी परिधान. जुने वस्त्र काढून मूर्तीचे, नवे 16 हात करी परिधान. महाप्रसन्न झाले प्रभुवर, तोषामृत वर्षला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, प्रभु प्रत्यक्ष वरविद साक्ष, महालाभ दृष्टाला. प्रभु प्रत्यक्ष वरविद साक्ष, महालाभ दृष्टाला. महानंद कृष्ण गोविंद, गजरध्वनी हा जाहला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, पवित्र अवसर प्रभुला हो. श्रावणी स्थानी रुद्रपुरासी, प्रतिवर्षाचा श्रावणी अवसर, श्रावण मासी स्तविला हो. प्रतिवर्षाचा श्रावणी अवसर, श्रावण मासी स्तविला हो.
बारीक पुष्क पुष्पार्चित दास क्षमा करावी कविला हो श्रावणी स्थानी रुद्ध पुरासी पवित्र अवसर प्रभुला हो श्रावणी स्थानी रुद्ध पुरासी पवित्र अवसर प्रभुला हो श्रावणी स्थानी रुद्ध पुरासी। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। अशा प्रकारची ही श्री गोविंद प्रभूंची विशेष मंगलमय असलेली पवतेची आरती आहे। या आरतीमध्ये अनेक प्रकारानं श्री प्रभू महाराजांचा अवसर मंगलमय अवसर या ठिकाणी केशव नायकाने कशा प्रकारानं केला आणि केशव नायकानं कशा प्रकारानं श्री प्रभू बाबांची विशेष रूपाने या ठिकाणी सेवा केली या ठिकाणी आपल्याला या आरतीमध्ये आपल्याला दिसत आहे। विशेष रूपाची श्री प्रभू बाबांची विशेष आरती आहे। या ठिकाणी श्रावणीचा पार होता आणि या पारावरती श्री प्रभू बाबांना आवाहन करायचे। केशव नाईक प्रतिवर्षी मोठा मंगलमय सोहळा करायचे आणि या सोहळ्यामध्ये अनेक प्रकारच्या या गावातील संत महंतता पंचक्रोशीतील साधू संत श्री गोविंद प्रभू महाराज की जय। गोविंद प्रभूंच्या या पवित्र पावन श्रावणी स्थानाच्या ठिकाणी केशव नाईक विशेष प्रकारानं विशेष श्री प्रभू बाबांची पूजा करायचे। पंचक्रोशीतील सर्व साधू संतांना ब्राह्मणांना तसेच विद्वान जनांना या ठिकाणी बोलवून त्यांचं भजन पूजन करायचे आणि विशेष प्रकारानं प्रथम मानाची पूजा श्री प्रभू बाबांची या ठिकाणी करायचे। श्री प्रभूंना आव्हानलं जायचं। कधी कधी केशव नाईक श्री प्रभूंना दंडवत घालून विनंती करून या ठिकाणी श्री प्रभूंना बोलवायचे, महापूजा करायची। कधी कधी लहान मुलांना पाठवायचे, लहान मुले जाऊन श्री प्रभूंना विनंती करायचे। केशव नाईकांनी मोठा सोहळा केलेला आहे, पर्वणी केलेली आहे, तरी आपण या ठिकाणी चलावं। श्री प्रभू कुठं धावतील, पळून जातील म्हणून सर्व मुलं हाताच्या कड्यांनी साखळी तयार करायचे। साखळी करून श्री प्रभूंनी ते घेऊन यायचे आणि श्री प्रभू बाबांचे या ठिकाणी चरण प्रक्षाळन मोठा मंडप असायचा। मोठ्या मंडपामध्ये श्री प्रभूंना गंध, अक्षता, पुष्प, कधी कधी चंदनाचा आडा असायचा। नवीन वस्त्र 16 हात वस्त्र श्री प्रभूंना प्रतिवर्षी केशव नाईक श्री प्रभूंना अर्पण करायचे आणि असा हा मंगलमय सोहळा प्रतिवर्षी या ठिकाणी केशव नाईक करायचे। या ठिकाणी पश्चिम महाद्वार आहे। पश्चिम महाद्वाराच्या पूर्व बाजूला अशा प्रकारचे श्रावणीचा पार होता। या ठिकाणी तळ होतं, या तळ्याच्या दक्षिण बाजूला या ठिकाणी श्रावणीचा पार होता आणि या श्रावणीच्या पाराच्या पाठीमागे श्रावणी देवीचे मंदिर होतं, छोटंसं मंदिर। त्या मंदिराच्या पुढे हा पार होता। पारावरती मंडप टाकायचे। या पाराच्या शेजारी पिंपळाचं झाड होतं, या पिंपळा झाडाखाली मोठा मंडप असायचा। या पारावरती मंडप असायचा। गावचे महाजन यायचे, वेदध्वनी, यज्ञकुंड आणि अशा प्रकारानं सर्व प्रकाराने त्या काळात पूजा केली जायची। केशव नाईक या दगडातील विशेष मान्यवर व्यक्ती होते आणि सदैव धर्मकार्यात दक्ष होते, श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये दक्ष होते। अशा या केशव नाईकांनी श्रीप्रभू बाबांची तर प्रतिवर्षी श्रावणी वस्त्रपूजा श्रीप्रभूंना अर्पण करण्याची लीळा या ठिकाणी झालेली आहे। म्हणून आपणही त्या लीळेची आठवण करून प्रतिवर्षी श्रीप्रभू बाबांना या ठिकाणी पवित्र केलं जाते। रिद्धपुरातील सर्व संत महंत या ठिकाणी दुपारी 3 वाजता या ठिकाणी जमतात। सर्व संत महंत आपल्या मठातील पुष्पहार, विडावसर, पविते आणि फुलमाळा सर्व घेऊन या ठिकाणी रांगोळी असते, पूजावसर असते, सर्व प्रकारचा थाटमाट असते आणि या ठिकाणी वाद्य गजरामध्ये सर्वांनी गोविंद गोविंद कृष्ण गोविंद या गजरामध्ये श्रीप्रभूंना या ठिकाणी पवतार्पण करतात। इथून वाजत गाजत पवत निघते, मग इथून पवत निघाल्यानंतर 12 घोड्याच्या मंदिरावर पवते, त्यानंतर भैरवपुरजावरती, नंतर महाकाली मंदिर आणि त्यानंतर कोल्हारी मंदिरावरती पवते अर्पण केले जाते। त्यानंतर शेंगुळपुरडा येथील दोन्ही स्थानांना पवते अर्पण करून तिकोपा त्याच्या आवारामध्ये पवता अर्पण केले जाते। तिकोपा त्याच्या आवारातून सर्वतीर्थ मंदिर आणि सर्वतीर्थ मंदिरावरून राजमठामध्ये पवता अर्पण करून प्रत्येक आश्रमामध्ये पुन्हा संध्याकाळी आपापल्या मठामध्ये मुख्य सोहळा होता पवती अर्पणाचा। तर अशा प्रकारे श्री प्रभू बाबांच्या पवती अर्पण सोहळ्याला खूप दंडवत। अशा या मंगलमय विधी श्री प्रभू बाबांनी या ठिकाणी स्वीकार केला। खूप खूप या विधीलाही दंडवत, श्रीप्रभूंच्या जळेलाही दंडवत आणि श्रीप्रभूंच्या जळाने जे जळचेतन पवित्र झाले त्यांनाही दंडवत। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। श्री रिद्धपूरचे बाबा की जय। श्रावणी तीर्थस्थानाचे श्री प्रभू महाराज की जय।